नमस्कार मित्रांनो. तर विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथे कुशल मदतनीस, मजूर आणि ट्रॅक्टर चालक या पदासाठी नवीन जाहिरात आलेली आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. The applications are invited for the following purely temporary posts under the horticulture section, Zonal Agriculture Research Station, Kolhapur for the conducting field and technical work of the horticulture section at the ZARS म्हणजे झोनल ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन सेंडापा कोल्हापूर. तर फील्ड आणि टेक्निकल वर्कसाठी पोस्ट असणार आहे प्युअरली ऑन टेम्पररी बेसिस म्हणजे कंत्राटी स्वरूपाची ही भरती असणार आहे. तर याच्यामध्ये आपण पोस्ट बद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. तर पोस्टचं पहिलं नाव आहे स्किल्ड हेल्पर आणि लेबर यासाठी एकूण 2 पोस्ट असणार. त्यासाठी शैक्षणिक पात्रता 4th स्टँडर्ड पास म्हणजे 4थी पास असणे इथं गरजेचं आहे. डिझायरेबल मध्ये 2 years ऑफ एक्सपिरियन्स इन नर्सरी मॅनेजमेंट अँड प्रूनिंग ग्राफ्टिंग. तर जर याचा एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला इथं प्रेफरन्स हा दिला जाईल. यासाठी पेमेंट असणार आहे 15,000 रुपये पर मंथ आणि याचा टाइम असणार आहे इनिशियली फॉर 6 months likely to be extended further based on the availability of budget. तर पहिल्यांदा 6 महिन्यासाठी पोस्ट असणार आहे त्याच्यानंतर एक्सटेंड सुद्धा केली जाईल. नेक्स्ट पोस्ट असणार आहे आपली ट्रॅक्टर ड्रायव्हर. त्यासाठी एक पोस्ट असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर 10th पास आणि व्हॅलिड ट्रॅक्टर अँड ट्रॉली ड्रायव्हिंग लायसन्स. तर यासाठी आपल्याला 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि ट्रॉली ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. डिझायरेबल मध्ये इथे दिलेलं आहे 1 years ऑफ एक्सपिरियन्स फॉर द डिफरंट ट्रॅक्टर ऑपरेशन्स लाईक प्लोगियन असेल, रोटावेटर, कल्टिवेटर, लेवलिंग असेल, टँकर, ट्रॉली ऑपरेशन्स अँड एनी अदर रिलेटेड ऑपरेशन्स. तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला ट्रॅक्टरचे जे काही ऑपरेशन असेल, नांगरणे असेल, रोटावेटर चालवणं, कल्टिवेटर चालवणं किंवा ट्रॉली वगैरे ऑपरेशन्स असतील त्याच्यामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं इथं डिझायरेबल असणार आहे. त्याच्यानंतर यासाठी पेमेंट असणार आहे आपल्याला 16,000 रुपये पर मंथ. याचं सुद्धा पिरियड असणार आहे 6 month नंतर इथं एक्सटेंड सुद्धा केला जाईल. इथं पॉइंट आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग द एक्सपिरियन्स इन नर्सरी मॅनेजमेंट वर्क. जर नर्सरी मॅनेजमेंट वर्क मध्ये आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स इथं आपल्याला प्राधान्य हे दिलं जाईल. नेक्स्ट पॉइंट आहे द कॅन्डिडेट शुड सबमिट द ऍप्लिकेशन फॉर्म ॲज पर द गिवन परफॉर्मा अलॉंग विथ द सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड द टेस्टमोनियल्स अँड एज प्रूफ. तर याच्यासोबत आपल्याला ऍप्लिकेशन एक फॉर्म दिलेला आहे. तो ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून त्याच्याच बरोबर आपले जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड त्याच्या फोटोकॉपीज त्याचबरोबर आपलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि एज प्रूफ हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ह्या ऍप्लिकेशन फॉर्म सोबत द्यायचे आहेत. तर ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड इन द नेम. तर ऍप्लिकेशन कोणत्या नावाने द्यायचं तर इथे ते दिलेलं आहे असोसिएट डायरेक्टर ऑफ रिसर्च झोनल ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन शेंडापार कोल्हापूर हे नाव त्या ऍप्लिकेशन फॉर्मवर लिहायचं आहे. त्याचा ऍप्लिकेशनची डेट असणार आहे आपल्याला 20/8/2026 आत ते बाय पोस्ट किंवा बाय हँड ह्या दोन्ही पद्धतीने आपण तिथं जाऊन देऊ शकतो. पोस्टाने सुद्धा देऊ शकतो किंवा बाय हँड सुद्धा तिथं देऊ शकतो. ऍप्लिकेशन रिसर्च आफ्टर द ड्यू डेट ड्यू टू पोस्टल डिले विल नॉट बी कन्सिडर्ड. पोस्टाला लेट होऊन आपलं जर ऍप्लिकेशन लेट पोहोचलं तर त्याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार राहणार आहे. नेचर ऑफ ड्युटीज इथं आपल्याला काय काय काम करावं लागणार आहे ते इथं दिलेलं आहे. तर प्रिपरेशन ऑफ फील्ड लेआउट अँड सोविंग ऑफ द व्हेरियस रिचर्स टायर्स सीड प्रोडक्शन असेल, स्प्रेइंग टू क्रॉप्स, इरिगेशन टू प्लॉट्स, फर्टिलायझर ऍप्लिकेशन, वॉचमॅन ड्युटी कम लेबर ड्युटीज. त्याच्यानंतर ऑल फील्ड वर्क सोविंग असेल, बिडिंग असेल, इंटर कल्टिवेशन, इरिगेशन, प्लांट प्रोटेक्शन, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, recording the observations of the various research trials, plantations, field crops from the time to time. म्हणजे जे काही ऑपरेशन्स असणार आहे शेतीतले असेल ते पेरणी असेल, तण काढणे असेल किंवा कल्टिवेशन जे ऑपरेशन्स असतात ते असेल, पाणी पाजणे असेल, प्लांट प्रोटेक्शन असेल, हार्वेस्टिंग म्हणजे काढणी असेल, मळणी असेल, ही सगळी कामं त्याचबरोबर जे काही ऑब्झर्वेशन असणार ती रिसर्चची ती नोट डाऊन करणं वगैरे हे सगळे काम आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर लुकिंग अँड मॅनेजमेंट ऑफ ऑल फील्ड अँड नर्सरी मॅनेजमेंट इन द टाइम. नर्सरी मॅनेजमेंटचं सुद्धा काम असणार आहे. त्याचबरोबर प्रोक्युरमेंट रिलेटेड टू द व्हॅरियस नर्सरी रिसर्च टायल्स वर्क, अनालिसिस ऑफ डाटा, रिपोर्ट प्रिपरेशन असेल, मेंटेनिंग ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तयार करणं. एनी अदर वर्क असाइन्ड बाय द असोसिएट प्रोफेसर ऑफ द हॉर्टिकल्चर फ्रॉम टाइम टू टाइम. जे काही असोसिएट प्रोफेसर असणार आहेत त्यांच्याकडून दिलेले जे काम असणार आहे ते सुद्धा. त्याचबरोबर असे काही इथं काम आपल्याला यामध्ये करावे लागणार आहे. लास्ट आहे आपलं टर्म्स अँड कंडिशन्स फॉर द कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट. तर या पोस्टसाठी टर्म्स अँड कंडिशन्स काय असणार आहेत ते आपण बघू. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल रिक्वायर्ड टू गिव्ह अन अंडरटेकिंग दॅट ही शी विल नॉट लिव्ह असाइनमेंट halfway and shall complete the work in prescribed time limit. तर आपण हे जे काम असणार ते अर्धवट सोडून जाणार अशा पद्धतीने आपल्याला एक अंडरटेकिंग फॉर्म द्यायचा आहे. त्याचबरोबर सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू एक्झिक्यूट अ बॉन्ड ऑर स्टॅम्प पेपर
ॲज पर द युनिव्हर्सिटी रूल्स आपल्याला एक बॉन्ड अँड स्टॅम्प पेपर सुद्धा युनिव्हर्सिटी रूलनुसार द्यायला लागणार आहे. कन्सिलिंग ऑफ द फॅक्ट्स कन्व्हर्सिंग इन एनी फॉर्म शाल लीड डिस्क्वालिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेचर ॲट एनी आफ्टर अपॉइंटमेंट. तर आपलं जर काही हाईड काहीतरी आपण इन्फॉर्मेशन हाईड वगैरे केली असेल तर तिथं आपल्याला बाद हे अपात्र हे ठरवलं जाणार आहे. द कॅन्डिडेट ऑलरेडी एम्प्लॉयड शुड बी अप्लाय थ्रू द प्रॉपर चॅनल और सबमिट NOC ऑफ द एम्प्लॉयर. आपण ऑलरेडी जर कुठे वर्किंग असेल तर तिथलं NOC फॉर्म आपल्याला सबमिट करावा लागणार आहे. द एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी इंटरव्ह्यूड बाय द सिलेक्शन कमिटी. Only shortlisted candidates based on merit and desirable qualifications will be called for the interview. The applicants will have to appear for the interview on a prescribed date and time at their own cost, and no TDA will be TDA and accommodation will be provided appearing for the interview. तर इंटरव्ह्यू जे काही मेरिट आणि आपले जे क्वालिफिकेशन असणार त्याच्यानुसार आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. सिलेक्टेड जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू हा घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आपल्याला कोणता सुद्धा TDA किंवा राहण्याची फॅसिलिटी दिली जाणार नाही आणि इंटरव्ह्यूचं डेट आणि टाइम असेल ते आपल्याला कळवलं जाईल आणि त्याच डेटला आणि टाइमला इंटरव्ह्यूला तिथं जायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे द एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी कम्युनिकेटेड रिगार्डिंग द डेट अँड टाइम ऑफ द इंटरव्ह्यू बाय ईमेल अँड व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप नंबर किंवा ईमेल ID याद्वारे आपल्याला इंटरव्ह्यूचं टाइम आणि डेट काय असणार आहे हे त्यांच्याकडून कळवलं जाईल. ही काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बघा. लास्ट पॉइंट महत्वाचा आहे तो म्हणजे अपॉइंटमेंट विल बी प्युअरली ऑन टेम्पररी अँड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. तर ही अपॉइंटमेंट असणार आहे प्युअरली टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे. तर यामध्ये आपल्याला कोणताही कायमपणाचा म्हणजे क्लेम फॉर द रेग्युलर अपॉइंटमेंट इन MPKV राहुरी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कायमपणाचा कोणताही हक्क राहणार नाही की तुम्ही आम्हाला कायम इथं ठेवून घ्या जॉबला वगैरे असा कोणताही आपल्याला हक्क तिथं राहणार नाही. तर ही होती याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही तो घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.